श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे खोटं कधीच लपत नाही, आणि जरी लपवण्याचा प्रयत्न केला तर ते खोटं ज्या दिवशी बाहेर येतं ना, त्या दिवशी आपल्या नात्याला आणि आपल्या माणसानं आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला ते तोडूनच बाहेर येतं. म्हणून श्रोते हो, खोटं बोलताना विचार करून बोला. खरं बोलून वाद झालं तरी चालतील, पण खोटं बोलून समोरच्याच्या नजरेमध्ये कधीच पडू नका. इतकं जरी आपण केलं तरी श्रोते हो, आपल्या आयुष्याचा प्रवास, जीवनाचा प्रवास हा आनंदाचा होऊ शकतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय जगणं पण स्वीकारतो. असं नाही की त्याचं प्रेम संपतं, पण समोरच्याला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसली तर त्याच्यापासून दूर राहणं योग्य असतं. नुसती माफी मागून चालत नाही, तर वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा फायदा होतो. टीका करणारी व्यक्ती सज्जन माणसाची बदनामी करू शकते, पण स्वतः सज्जन होऊ शकत नाही. मनात बसलेल्या व्यक्तीला कधीच विसरता नाही येत, कारण ते खरं प्रेम असतं, टाइमपास नाही. स्पर्धा कोणाला झुकवण्याची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची असावी. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलंही काम सहज निसंशय पूर्ण होतं. ज्यांच्यासाठी आपण धडपड करत असतो त्यांनाच जर आपल्या धडपडीची जाणीव नसेल तर सगळं व्यर्थ असतं. जगायची इच्छा संपली की मरायची पण भीती वाटत नाही. भिकारी सुद्धा भीक मागण्याचं काम करत असतो. या जगात प्रत्येक माणसाला किंमत द्या. कोणीच वाईट नाही इथं. प्रत्येक जण त्याच्यावर आलेल्या वेळेनुसार जीवन जगत असतो. शत्रू पुढे गेला तरी चालेल, पण मित्र मागे राहता कामा नये. ज्यानं जग बदलण्याचा प्रयत्न केला तो हारला, आणि ज्यानं स्वतःला बदललं तो जिंकला. काही लोक भेटून बदलून जातात, आणि काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जातं. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो. फक्त प्रत्येकाला मनापासून शोधता आलं पाहिजे. जिथं तुमची कदर असेल तिथंच भावनांचा पाऊस पडा. बाकी कोरड्या वाळवंटात पावसाची किंमत शून्य असते. स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातला महान पराभव म्हटला पाहिजे. ह्या पराभवाचं चटकं प्रचंड बसतात, घरं उद्ध्वस्त होतात. आवडत्या व्यक्तीचं शब्द हे मनाला लागलं की माणूस आपोआप शांत होतो. माणसाला काही ना काही छंद हवा, स्वप्न हवीत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. हे हरवणं सापडणं हे प्रत्येकाचं निराळं असतं. दुसऱ्याच्या अडचणीत नेहमी धावून जाणारा
स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाच्या स्तुतीला हुरळून जाऊ नका आणि कोणी केलेली निंदा ऐकून दुःखी होऊ नका. कारण या दोन्ही गोष्टी समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतात. तुम्ही त्याच्या मनासारखं वागला तर तुमची स्तुती होणार आणि मनाविरुद्ध घडलं की निंदा. मनात घर करून गेलेली व्यक्ती ही कधीच विसरता येत नाही. पोपट खूप बोलतो पण उंच उडू शकत नाही. गरुड शांत बसतो पण त्याच्यात आकाशाला स्पर्श करण्याची क्षमता असते. सिंह शांत बसतो पण तो जंगलाचा राजा असतो. म्हणून शांततेत काम करत राहा. यश हे स्वतःहून तुमच्या जवळ दंगा करेल. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता ते फुलत असतं, तसंच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारे तुम्हाला शोधत येतील. सर्वात उत्तम नातं म्हणजे काल झालेली टोकाची भांडणं आणि वाद, यामुळे आजचा संवाद न थांबणं. सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. ताकदीच्या अहंकाराची उडी ही जास्त काळ टिकत नसते. काही काळ गेला की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. सहज मिळणारी गोष्ट ही काही काळापुरतीच मर्यादित असते. सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कटू वाटतो. जोपर्यंत समोरच्या माणसाला वाईट वाटणार नाही तोपर्यंत त्याला तुमच्या आणि तुमच्यातील नात्याची किंमत समजणार नाही. दरवेळी आपण सहन करायचं नसतं.